वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती एक न्यूमून रीडिंग असणार आहे. न्यूमून गायडन्स असणार आहे तुमच्यासाठी. सो ही रीडिंग जर तुम्ही न्यूमूनमध्ये बघत असाल तो तरीसुद्धा ही रीडिंग तुम्हाला रेझोनेट करेल. न्यूमून हा आज 12 वाजता संपणार आहे. ही रीडिंग तुम्हाला तोपर्यंत जर तुम्ही त्याच्या आधी बघता तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिलेट होऊ शकते, किंवा जर तुम्ही न्यूमून नंतर बघताय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही रीडिंग रिलेट होऊ शकते. कारण की न्यूमूनचा इफेक्ट हा आपल्या बॉडीवरती असतो न्यूमून संपल्यानंतर किंवा न्यूमून स्टार्ट व्हायच्या आधीसुद्धा. सो लेट सी की हे जे व्हिडिओ जितके पण लोक हा व्हिडिओ बघणार आहेत किंवा जितक्या पण लोकांपर्यंत ही रीडिंग पोचणार आहे त्यांच्यासाठी न्यूमून गायडन्स काय आहे. सो तुमच्या मनामध्ये जे काय डाऊट्स आहेत किंवा तुम्ही ज्या काय गोष्टी फील करताय राईट नाव, सो तुम्ही या रीडिंगमध्ये कनेक्ट करू शकता. आणि जर या व्हिडिओशी कनेक्ट करायचं तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सो दॅट तुमच्या एनर्जीज या व्हिडिओशी कनेक्ट होतील आणि तुमच्या एनर्जीज करेक्टली पिकसुद्धा होतील. आणि जर ही रीडिंग बघताना जर म्हणजे न्यूमूनमध्ये जर कोणाला असं बर्निंग सेन्सेशन फील होत असेल हार्टमध्ये किंवा अचानक गूजबम्स येत आहेत तर ही रीडिंग तुमच्यासाठी असेल. म्हणजे तुम्हाला अचानक अशा एनर्जीज तुमच्या आजूबाजूला फील होत आहेत असं जर फील होत असेल तर नक्कीच ही रीडिंग तुमच्यासाठी आहे. सगळ्यात आधी मी इथे बघते आहे की तुम्ही लोक तुमचा माइंड डायवर्ट करायचा प्रयत्न करत आहात. म्हणजे ज्या गोष्टी इमोशनली तुम्हाला ट्रिगर करत आहेत ना त्या गोष्टींनासुद्धा तुम्ही पॉझिटिव्हली विचार करताय, पॉझिटिव्ह वेमध्ये बघायचा प्रयत्न करताय. आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे जर तुम्ही गोष्टींना पॉझिटिव्हली घेत आहात तर. मी खूप जास्त तुमचे मूड स्विंगसुद्धा बघू शकते. इथे जे पण लोक ही रीडिंग बघतात त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त आज मूड स्विंग्स होतील. कधी तुमचा मूड शांत असेल, कधी राग येत असेल, कधी तुम्हाला असं वेगवेगळ्या गोष्टी खाऊ वाटत असतील किंवा अचानक अपसेट होत असाल, मध्येच तुम्ही डिप्रेशन फील करू शकता. तर बरेच तुमच्या लाईफमध्ये मूड स्विंग्स मला आज दिसत आहेत. सेकंड थिंग मी इथे बघू शकते की तुम्ही कोणत्या तरी व्यक्तीचा मेसेजचा वेट करत आहात. बट अगेन तुम्ही प्रॅक्टिकली विचार करत आहात. मी जसं बोलली तर तुम्ही हा विचार कराल की ठीक आहे, एक्सपेक्टेशन्स का ठेवू मी समोरच्या व्यक्तीकडून. जेव्हा समोरच्या व्यक्तीला काही फरक नाही पडत आहे आपल्यापासून की आपण त्या व्यक्तीचं वेट करत आहे, तर मग आपणसुद्धा का वेट केलं पाहिजे त्या व्यक्तीसाठी. सो तुम्ही हा थॉट आहे ना तुमच्या डोक्यातून काढून टाकायचा प्रयत्न करत आहात. आणि मला खूप जास्त भारी वाटतं आहे रीडिंग करताना, कारण की जे लोक रीडिंग करत आहेत ते स्वतःला इम्पॉर्टन्स देत आहेत. सो ह्याच्यापेक्षा बेटर गोष्ट काय असू शकते. जर तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देताय तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. प्रत्येक वेळेस आपण एक्सपेक्टेशन्स नाही ठेवू शकत समोरच्या व्यक्तीकडून आणि ठेवले पण नाही पाहिजेत. थर्ड थिंग मी हे बघते की खूप जास्त इथे काही लोक आहेत ते अननेसेसरी ओव्हर थिंकिंग करत आहेत किंवा जास्त डे ड्रीमिंग करत आहेत. जर तुम्ही डे ड्रीमिंग करत असाल, जागेपणी जर खूप जास्त स्वप्न बघत असाल, तर मी एकच सजेस्ट करेन की पॉझिटिव्ह स्वप्न बघा. निगेटिव्ह कुठल्याच गोष्टी इमॅजिन करू नका. का बोलते की निगेटिव्हली कुठली गोष्ट बघू नका, कारण जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असाल तर तुमची एनर्जी पॉझिटिव्ह राहतील आणि त्याच रियालिटीमध्ये सुद्धा उतरतील. त्यासाठी तुम्हाला मी एकच सजेस्ट करेन की तुम्ही जितकं पॉझिटिव्ह राहता येईल ना तितकं तुम्ही पॉझिटिव्ह राहा. आणि आजूबाजूला ज्या पण गोष्टी घडतात त्यांनासुद्धा तुम्ही पॉझिटिव्हली हँडल करा. कधीकधी आपण त्या सिच्युएशनमध्ये नसतो, काही काही गोष्टी आपल्याला ट्रिगर करतात, तरी पण आपण काही गोष्टींना इग्नोर करायचं आहे. आणि जर तुम्हाला खूप एक्झॉस्टेड वाटत असेल तर तुम्ही थोडं रेस्ट घेऊ शकता. अननेसेसरी स्वतःला प्रेशराईज करू नका, मी इथे हेच बोलेन. आज मी इथे बघू शकते की खूप लोकांवरती जबाबदाऱ्या आहेत, वर्कलोड आहे, काम करायचं आहे, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, पण पाहिजे तितके एफर्ट्स देता येत नाही आहे, तितकी एनर्जी तुम्हाला देता येत नाही आहे. सो मी इथे एकच बोलेन की तुम्हाला जर तुमच्या एनर्जीज जितक्या द्यायला हवेत तितक्या देता येत नसेल तर ठीक आहे. प्रत्येक दिवशी गरजेचं नाही आहे की आपण सेम डेला प्रत्येक दिवशी सेम एनर्जी आपण सगळ्या गोष्टींसाठी देऊ शकतो. सो काही गोष्टींना आपण सोडून दिलं तर चालतं. गरजेचं नाही आहे की प्रत्येक वेळेस सेम एनर्जीज आपण दिली पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. मे बी तुमच्या रिलेशनशिपसाठी असू शकते, वर्क लाईफमध्ये असू शकते किंवा करिअरमध्ये असू शकते. सो नेक्स्ट थिंग मी इथे हे बघते की तुम्हाला जे लोक इथे ना एकदम शांत नेचरची जरी असले ना तरी त्या लोकांना आज
खूप एनर्जीज ट्रिगर करतील स्वतःच्या. थोडी चिडचिड होऊ शकते, फोकस तुमचा हलू शकतो. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत ना, त्या गोष्टीवरती तुम्ही फोकस नाही राहू शकत. शांत मनाने तुम्ही कुठल्या गोष्टीवर विचार नाही करू शकत. चिडचिड होऊ शकते. तर सगळ्या मेजर गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतात. बट मी रीडिंग देते, तुम्हाला जो गायडन्स भेटतो त्यामधून तुम्ही ॲटलिस्ट स्वतःवरती कंट्रोल करू शकता. कारण की जरी आजूबाजूला आपल्या नेगेटिव्ह गोष्टी घडत असतील तरी आपल्यामध्ये ती पॉवर आहे की आपण त्या गोष्टींमध्ये पण पॉझिटिव्हिटी शोधू शकतो. आणि मी नेहमी तुम्हाला हेच सांगेन की जरी आपल्या आजूबाजूला नेगेटिव्ह गोष्टी होत असतील तरी आपण त्यामधून पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी आपल्यामध्ये असायला हव्यात. थर्ड थिंग मी इथे हे बघू शकते की खूप जणं इथे आहेत ना, पैशांच्या रिलेटेड खूप जास्त विचार करत आहेत की पैसा पैसा पैसा. म्हणजे खूप तुम्हाला असं समोर फक्त पैसाच दिसत आहे की कसं तुम्ही पैसा कमवू शकता, काही गोष्टी तुम्ही करू शकता, कसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रो करू शकता. तर हे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. जे पण हे लोक व्हिडिओ बघतात आणि जे मनी रिलेटेड विचार करतात लाईफमध्ये ग्रो करायसाठी, तर हे खूप पॉझिटिव्ह आहे. आणि ह्या एनर्जीमध्ये जर तुम्ही आहात तर खूप बेस्ट एनर्जी आहे. कारण तुम्ही करिअरला खूप पॉझिटिव्ह वेमध्ये बघताय, तर ऑब्व्हियसली येणाऱ्या टाईममध्ये पॉझिटिव्हिटी ही तुमच्या लाईफमध्ये नक्की असेल. कारण की एवढ्या मूड स्विंग्समध्ये सुद्धा तुम्हाला स्टेबल ठेवून ग्रोथ कशी केली पाहिजे, स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे, कसं फोकस असलं पाहिजे, ह्याच्यावरती लक्ष देत आहे. सो ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. आणि मी इथे बघू शकते की खूप लोकांना काही गोष्टींवरती ॲक्शन घ्यायचा प्रयत्न करताय, पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कुठे ना कुठेतरी कमी पडता आणि तुमची ग्रोथसुद्धा थोडी कमी, म्हणजे तुम्हाला जितकी ग्रोथ एक्सपेक्टेड आहे त्यापेक्षा ती ग्रोथ तुम्हाला कमी दिसत आहे. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचे एफर्ट्स टाकत आहात, मे बी रिलेशनशिप असू शकते, करिअर असू शकतं किंवा तुमचं फॅमिली इश्यूज असू शकतात. कशामध्येही तुम्ही ज्या काही गोष्टींमध्ये एफर्ट्स टाकताय त्या कंपॅरिझनमध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला ग्रोथ कमी दिसत आहे. पण डोंट वरी गाईज, ग्रोथ नेहमीच म्हणजे मला असं वाटतं की एकदम लाईफमध्ये फास्ट ग्रोथ पण नाही झाली पाहिजे. कारण जर फास्ट ग्रोथ झाली ना, ज्या गोष्टी तुम्ही आत्ता एक्सपिरियन्स करत आहात त्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायला भेटणार नाही आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनी एक्सपिरियन्स केल्या पाहिजेत. तर मग ग्रोथ ही नेहमी स्लो असली ना तर खूप गोष्टी एक्सपिरियन्स करायला भेटतात. ठीक आहे, ग्रोथ स्लो आहे म्हणून इट्स नॉट नेसेसरी की इन फ्युचर तुमच्याकडे ग्रोथ जशी तुम्हाला हवी आहे तशी नसेल. ग्रोथला टाईम लागत असेल, बट मे बी इन कमिंग फ्युचर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अनएक्सपेक्टेड गोष्टी भेटणार असेल, म्हणून तुम्हाला गोष्टींसाठी टाईम लागत असेल. सो तुम्ही त्या गोष्टींवरती ट्रस्ट करा की सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. फक्त निगेटिव्ह वेनी विचार करू नका. प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे. सो प्रत्येक गोष्टीसाठी टाईम लागणारच आहे. गोष्टींमधून बाहेर पडणं असू शकतं किंवा एफर्ट्स टाकण्यासाठी असू शकतं. कुठलीही गोष्ट असली तरी टाईम लागतो. थर्ड थिंग मी इथे बघते की तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही काही गोष्टींमधून बाहेर आलं पाहिजे, बाहेर यायचा प्रयत्न करताय किंवा तुम्हाला एक्सप्लोअर करायच्या आहेत गोष्टी, तर फक्त तुम्ही विचार नका करू. जे तुम्हाला वाटत आहे ते तुम्ही एक्सप्लोअर करा आणि तुम्ही बाहेर निघा त्या गोष्टींमधून. ज्या गोष्टी तुमच्या मनाला चांगल्या वाटत आहेत ना त्या गोष्टी तुम्ही करा. मी तर हेच सजेस्ट करेन. कारण स्वतःला ना डिप्रेस्ड किंवा स्वतःला त्या गोष्टींमध्ये अडकून ठेवून काय अर्थ नाही. आपण कधी कधी एका जागेवरच बसून होतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही यार, मला या सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत किंवा काय. आणि जेवढं तुम्हाला बाहेर पडता येईल, ज्या तुमच्या मनाला वाटतं ना की ह्या गोष्टी करून तुम्हाला चांगलं फील होईल, तर तुम्ही करा. कारण मी इथे हे पण एनर्जी बघू शकते की खूप लोकांना इथे घरात काही गोष्टी होत आहेत, किरकिर होत असेल, घरातले काय बोलत असेल, आता ऑब्व्हियसली आपले पॅरेंट्स असतात. पॅरेंट्स आपल्याला नोटीस करतात आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण आपल्या लाईफमध्ये फेस करत असतो. सो त्यांना आपल्या एनर्जीज लगेच फील होतात. सो ते तुम्हाला विचारतील. सो तुम्हाला ते लोक जर विचारायला आले तर तुम्हाला ती किरकिर वाटू शकते. सो इथे मी बघू शकते की खूप लोक बाहेर जातील, कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. थोडा पीस हवा असेल, जर तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन थोडा पीस भेटत असेल, वॉक करून पीस भेटत असेल, थोडं नेचरमध्ये जाऊन पीस भेटत असेल, तर तुम्ही नक्की जा. ह्याने तुम्हाला खूप जास्त इफेक्ट भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग.